तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, बांगलादेशमधल्या हिंदूंना मारण्यात येत आहे, घरं जाळण्यात येत आहेत आणि आता इथं मनसे बांगलादेशवरून आक्रमक झाली आहे। तिथल्या हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट केल्यास इथल्या बांगलादेशीयांना आम्ही मारून त्यांना हकलावं लागेल असा इशाराच संदीप देशपांडेंनी दिला आहे। तसंच मनसे इथल्या बांगलादेशींसाठी शोध मोहीम राबवणार असल्याचंही देशपांडेंनी म्हटलं आहे। मनसे म्हणून ही शोध मोहीम घ्यावी लागेल। हे इल्लीगल बांगलादेशी कोण घुसलेत आणि मग यांना चोपून आम्हाला तिकडे बांगलादेशला परत पाठवावं लागेल। हिंदूंवर अत्याचार झालेला सहन होणार नाही। मग त्याच पद्धतीने इथे जर त्यांना त्याची झळ बसली, इथले जे घुसलेले बांगलादेशी आहेत त्यांना, मग त्याची जबाबदारी मनसेची राहणार नाही। वळूया पुढील बातमीकडे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे। पक्षाच्या पहिल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये या सर्व आमदारांचा अहवाल सकारात्मक आलेला आहे। सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत। त्यातील जवळपास 25% आमदार हे 2019 मध्ये पहिल्यांदाच निवडून आले होते। अशा आमदारांना पुन्हा तिकीट मिळालं तर त्यांची निवडून येण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे। त्यामुळे पहिल्यांदा निवडून आलेल्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे।